प्रत्येकालाच आपला वाटावा असा हा लेख. मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय घराची काही वैशिष्ट्ये असतात. एखाद्या डब्याचं झाकण सापडत नसतं, मात्र तो डब्बा फेकला जात नाही. घरात कुठेतरी एक डब्बा असतो ज्यात स्क्रू, खिळे, रबर बँड, जुन्या चाव्या असतात. त्या नेमक्या कशाच्या हे देवाला ठाऊक. आणि स्वयंपाकघराच्या दारामागे असते ती पिशव्यांची पिशवी. तिचा जन्म कधी झाला हे घरात कुणालाच माहीत नसतं. भाजीची पिशवी आली, ठेवत्यात. किराण्याची पिशवी आली, ठेवत्यात. कपड्यांच्या दुकानातून जर जाड पिशवी मिळाली की तिचं प्रमोशन. कधीतरी पिशव्यांची पिशवी ही इतकी फुगते की दारामागून बाहेर डोकावू लागते. मग घरातील एखादा धाडसी माणूस प्रश्न विचारतो, एवढ्या पिशव्या कशाला हव्यात? त्यावर उत्तर येतं, तुला काय त्रास होतोय? राहू दे, लागतील कधीतरी. मध्यमवर्गीय संसारात कधीतरी या 2 शब्दांनी जेवढी जागा व्यापली आहे तेवढी बहुधा फर्निचरनेही नाही. 10-15 वर्षांपूर्वीचा मोबाईलचा चार्जर, त्याचा मोबाईल गेला, कंपनी गेली, कदाचित तो चार्जर पोर्टसुद्धा इतिहास जमा झाला, पण चार्जर मात्र आहे. मिठाईचा सुंदर डब्बा आहे, त्यात आता मिठाई नाही, पण डबा फेकायचा नाही, कारण तो चांगला आहे. एक शर्ट देखील आहे, तो सध्या बसत नाही, पण फेकायचा प्रश्नच नाही, कारण फक्त 5 किलो कमी झालं की होईल. तो शर्ट फक्त कपडा नसतो, तो आशावादाचा पुरावा असतो. मला तर वाटतं आपण वस्तू साठवतच नाही, आपण कधीतरी ही भावना साठवत असतो. कधीतरी लागेल, कधीतरी उपयोगात येईल, कधीतरी वेळ मिळेल, कधीतरी मी पुन्हा तसा होईल. आणि मग एक दिवस जाणवतं, आपल्या मनात सुद्धा अशीच एक पिशव्यांची पिशवी आहे. त्यात 10 वर्षांपूर्वी कोणीतरी केलेला अपमान अजून आहे. 5 वर्षांपूर्वीचं कौतुकही आहे. एक निर्णय चुकीचा घेतला होता तो आहे. त्याचं गिल्ट आहे. कुणीतरी आपल्याशी कसं वागायला हवं होतं याची अपेक्षा आहे. आणि त्या भांडणात समोरच्याला द्यायचं राहून गेलेलं भन्नाट उत्तर तर अगदी व्यवस्थित जपून ठेवलंय. कशासाठी? बहुधा कधीतरी लागेल यासाठी. भगवद्गीतेत विहाय कामन्याः सर्वान् पुमाश्चरति या श्लोकातून कृष्ण सांगतात, माझं म्हणून प्रत्येक गोष्ट घट्ट धरून ठेवण्याची ज्याला गरज उरत नाही तोच शांततेकडे जातो. गीता घरातल्या पिशव्या फेकायला सांगत नाही, ती कदाचित आपल्याला मनातल्या पिशव्या तपासायला सांगते. कारण घरातील पिशव्यांनी फार तर जागा अडते, पण मनातल्या पिशव्यांनी मात्र आयुष्य अडतं. जुना अपमान, जुना अहंकार, जुनं यश, जुनी चूक, जुनी अपेक्षा सगळं कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलं तर नवीन अनुभव ठेवायचे कुठे? कदाचित अपरिग्रह म्हणजे घर रिकामं करणं नव्हे, कालचं किती उद्यापर्यंत वाहून न्यायचं हे ठरवता येणं म्हणजे अपरिग्रह. त्यामुळे पुढच्या वेळी पिशव्यांची पिशवी खाली उतरवून आवरायला घेतली की एक पिशवी आणखी उघडून पाहूया, ती म्हणजे मनातली. उपयोगाचं असेल ते ठेवू, शिकण्यासारखं असेल तेही ठेवू, बाकीचं सरळ टाकून देऊ. कारण प्रत्येक गोष्टीला कधीतरी लागेल असं म्हणत राहिलो तर एक दिवस वर्तमान ठेवायलाच जागा उरणार नाही.